ठाकूरला मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतोय तुम्ही नंतर हे करा. नाही काय अखिल ठाकूरला बोलव ना मॅन ऑफ द मॅच माझी त्याला दे. तर मी विनंती करतोय की या ठिकाणी पहा कपिल सर या ठिकाणी खिलाडूवरती पाहायला मिळतोय की खऱ्या अर्थाने सामनावीर ठरला होता धनंजय, मात्र ते हे सामनावीराचं जे मॅन ऑफ द मॅच आहे ते खऱ्या अर्थाने डेलिकेट करतायत आपला सहकारी खिलाडू खऱ्या अर्थाने अखिल ठाकूरसाठी. क्या बात या ठिकाणी पहा. अगदी मी विनंती करतो अखिल ठाकूर आपण या ठिकाणी यायचं आहे. तर मी विनंती करतोय राकेश कवाड यांना विनंती करतो, प्लीज राकेश कवाड साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. कैलासवासी सुमन दत्तात्रय बुरांडे यांच्या स्मरणार्थ कुमार प्रीत गजानन बुरांडे यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला सामनावीराचा जो पुरस्कार आहे तो आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे, जे खऱ्या अर्थाने धनंजय यांनी डेलिकेट केले. तर आपलं कॅश प्राइज घ्यायचं आहे जे षटकार आणि चौकारासाठी आपण पाहिलं. वेल्डन दोनही चौकार गेलेले आहेत ना. येस, कॉम्बॉक्स मध्ये बदल होतोय. आधीच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच राहिलेले गौतम गण तुम्हाला सुद्धा इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे आहे. चला वळतोय मैदानाकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आहे. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 चौकार ठोकले होते, पण तदनंतरच्या काळामध्ये झालेले गोलंदाजीमध्ये कमालीचे बदल इथे मात्र यश प्राप्त करून देत आहेत गोलंदाज करण याला. चालू असलेला सामना कॉकटेल ग्रुप साखर वर्सेस रॉयल किंग ग्रुप असा सामना आपण पाहतोय. कॉकटेल ग्रुप या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर करण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल आडवा बाटने सरळ खेळलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी डायरेक्टली सीमारेषा पार येतोय. रोनीच्या बाट मधून येतोय हा घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. दाखवा जरा समालोचन कक्षाजवळ या. पंकजी दाखवा. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता आपण स्कोर कार्डवर पाहतोय 14 धावा. गोलंदाज करण थोडासा महागडा नव्हे तर जास्त महागडा साबित झालाय. रोनीचा यावरचा फटका बघा, स्वीप लगावरचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली जाते. रोनींची खेळी खल्लास. रॉयल किंग ग्रुप निर्धारित 30 सेकंदांमध्ये तुमचा फलंदाज इथे मैदानामध्ये येणं बंधनकारक आहे. कुमार बुकवार यांनी कॅच पकडलेली आहे. का अप्रतिम कॅच पकडलेली आहे. 14 धावसंख्येवर हा मोठा हादरा लागलेला आहे रॉयल किंग ग्रुपला. बघा, रॉयल किंग ग्रुप हा मित्रांचा ग्रुप आहे आणि या मित्रांच्या साथीने रॉयल किंग ग्रुप आपण पाहतोय. कॉकटेल ग्रुप सुद्धा तशाच पद्धतीचा आहे. आता या दोनही ग्रुपमध्ये हा घमासान क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळत आहे. ज्या वेळेला 5 चेंडू समाप्त झालेली आहेत, 14 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि 14 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 5 चेंडू समाप्त झालेला आहे. ऋत्विक आहे. आडवा बॅटने खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिळेल सिंगल, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. धावसंख्येमध्ये 1ची भर पडते. 15 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. ऋतिक मैदानामध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू फेस करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय. अक्षय साखर प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय. ज्या पद्धतीने आजचा दिवस हा शनिवारचा दिवस आहे, त्यामुळे बरेचसे पर्यटक या मैदानावरून अगदी समुद्राच्या दिशेने वाटचाल करतायत. अगदी एन्जॉय करण्यासाठी इथे अलिबागमध्ये आलेले आहेत. त्या सर्व
अलिबाग बाहेरून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पर्यटकांचं या अलिबाग नगरीमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. एका विकेटचं पतन झालंय. रोनित नाखवा मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी ऋतिक मैदानामध्ये आलाय. स्वप्नील पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. ऋतिका स्ट्राईक एंडला असणार आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. सिद्धेश आलेले आहेत. सिद्धेश काय करेल? कदाचित हा लेफ्ट आर्म सीमर अगदी फायदेशीर साबित होऊ शकतो रॉयल किंग कॉकटेल ग्रुप याला. पण रॉयल किंग ग्रुप संघाचा खेळ पाहता मोठे मोठे फटके खेळणारे खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. सो त्यांना आता ते खेळावे लागतील. यावेळचा बॉल आडवा बॅटने खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. ऋतिक आल्या पावली माघारी परततोय. सिल्वर डकचा शिकार मैदानाच्या बाहेर. स्कोरकार्डवर आहेत. गोलंदाजाने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. गोलंदाज सिद्धेश यावेळी बघा लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या वरून खेळला जातोय. सीमा रेषा पार होतोय. फलंदाजाने सुद्धा दाखवलंय आसमान. गोलंदाजाला सिद्धेशला षटकार. 6 धावा. धावसंख्येमध्ये 6चा बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा स्कोर काढून 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ असताना विकेट अगदी ओव्हरच्या स्टार्टिंगला आली होती. तदनंतरच्या काळामध्ये हा षटकार आलाय. यावेळी पहा कव्हर्समध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक नाहीये. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा गाठतोय. क्षेत्ररक्षकाने केले प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु बॉल जिंकलाय. तुम्ही हारलात. सीमा पार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. फलंदाज चांगली फलंदाजी करते. सूरजचं कौतुक करावं लागलं. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पुन्हा एकदा कव्हर सोडून खेळायचा होता. बॅटचा संपर्क झालेला नाहीये चांगला. पॉइंट क्षेत्ररक्षक होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय. फलंदाज सूरज होईल मैदानाच्या बाहेर हजार. फलंदाज बाद. डीजे थोडेसे कागद उडले. पंच थोडेसे थांबा. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. रोशन मैदानामध्ये आलाय. अगदी सिद्धेशने चांगली कामगिरी केलेली आहे. जरूर षटकार चौकार खर्च केला परंतु विकेट मिळवलेली आहे. फलंदाजाला बाद केलेला आहे. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलाय. पुन्हा एकदा पॉइंट रिजन वरून खेळून गेलाय. बॉल बाउंड्री लाईनचा पिछा करतोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पिछा करतोय. त्यामध्ये क्षेत्ररक्षक जिंकलेले आहेत. 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 27 धावा. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. अजून एक मोठा फटका आला तर रॉयल किंग ग्रुपची या मॅचमधील या पहिल्या सत्रातील बाजू बळकट होऊ शकते. पाहूया काय घडतंय. सिद्धेश लेफ्ट हँड राऊंड द विकेटनी यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला सरळ खेळलाय. आडव्या बॅटने यावेळचा चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेषा पार.
2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या टोटल धावा 33 धावा. मी म्हणालो होतो की हा चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीने वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं, तशा पद्धतीची सुरुवात करून दिली रोनितने. तो बाद झाला 14 धावसंख्येवर. तदनंतरच्या काळामध्ये आलेला फलंदाज सूरजने काय अप्रतिम फलंदाजी केलेली आहे रॉयल किंग ग्रुप संघाला. कॉकटेल ग्रुप थोडासा अडचणींचा सामना करतोय. अगदी हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. इस दुनिया में अगर आपको जीना है ना तो खुद को किसी से कम मत समझो. बघा आता जे गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत ना, श्रीकांत त्यांनीच ही विकेट बनवलेली आहे. सो त्यांना आता या विकेटवर कसं चेंडू टाकायचं आहे त्यांना आपण काय सांगायला नको. आपण जर सांगितलं तर आपल्याला वेळ ठरवतील लोक. ओव्हर नंबर 3 मध्ये श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल टाकलाय. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप झालेली आहे. अंपायर रिव्ह्यू. यस, बीमर डिलिव्हरी. बीमरसाठी चेक केला जातोय की वेदर इट इज बीमर तर नोंद घोषित केला जाईल. जर नसेल तर सिंगल धाव प्रतिस्पर्धी संघाला दिली जाईल. यावेळेस काय घडणार आहे आमची टेक्निकल टीम चेक करते. पण जरूर या ठिकाणी आपण पाहूयात. सन्माननीय नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल असं घोषित केलं आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 1+1 इज इक्वल टू 2 अशा पद्धतीच्या धावा स्कोअर कार्डमध्ये जमा झालेली आहेत. धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने 35 धावा. 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर स्टार्ट झालेली आहे. तिसरी ओव्हर सुरुवातीला आहे आणि श्रीकांत यांनी पहिलाच बॉल हा फुल टॉस टाकलेला आहे. विकेटवर टाकायचाच नव्हता की काय असे काहीतरी वेगळे डावपेच त्यांचे होते. अगदी प्रत्येक जर्सीवर एक कॉमन नंबर आहे कॉकटेल ग्रुपच्या. आपण जर विचार केला तर 4005 4005 यावेळचा फ्री हिटचा बॉल. स्टंप टू स्टंप केलेत. स्टंप वरून गेलाय नाही आहे. पंच सांगतील वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत ही एक निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती या एका धावेच्या मदतीने 36 धावा. बघा इंडियन प्रीमियर लीगचं आजपासून सुरुवात होणार आहे. सो काही लोकांची स्वप्न अधुरी राहिली असतील की त्या ड्रीम 11वर आम्ही एकदा तरी जिंकावं, पहिल्या नंबरला यावं. 3 करोडचं प्राइज आहे मेगा कॉन्टेस्टला. यावेळचा लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फ्री हिटचा बॉल होता. तो आठवला नाही. खराब थ्रो फेकला. विकेट किपर अगदी झडप मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. धाव चोरली घेत आहे. इथे मात्र काय घडलं जात आहे. ओहो 3 धावा. धावसंख्या या 3 धावांच्या मदतीने 39 धावा. बघा पंकज नाखवा अगदी आपला संघ क्वालिफाय झालाय तरी सुद्धा प्रत्येक खेळाडूला गाईड करण्याचं काम करतायत. तिथे अगदी अक्षय मुंडे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. सो ते सुद्धा तशा पद्धतीची कामगिरी करतायत. पण अक्षय मुंडे यांची कामगिरी खूप खराब झालेली आहे या स्पर्धेमध्ये. सो नेक्स्ट सीझनचा त्यांना वेट करावं लागेल. पुढच्या सीझनमध्ये उभरते सितारे म्हणून पाहायला मिळतील. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती एका धावेच्या मदतीने. पूर्णतः 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ असताना रॉयल किंग ग्रुप साखर संघ फलंदाजी करतोय कॉकटेल ग्रुपच्या विरोधामध्ये. ज्या वेळेला कॉकटेल ग्रुपने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं यावेळचा बॉल कशा पद्धतीचा असेल. थोडासा फिरवणारा बॉल टाकला. डीप स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करण्यासाठी आले जरूर. अगदी फेकी केली तोपर्यंत सिंगल वाचू शकलेले नाही आहेत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. 41 धावा स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने 41 धावा झालेल्या आहेत. रॉयल किंग ग्रुपची चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणालो होतो की रॉयल किंग ग्रुपकडे चांगले बॅटर आहेत आणि ते चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करू शकतात आणि निश्चितपणाने हे प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. अगदी ट्रॅक पॉईंट वरती गेली होती. सो पंचांनी थोडंसं त्यांना वॉर्न केलेलं आहे. अशा पद्धतीचं कृत्य दिसायला नाही पाहिजे. काय घडेल यावरच्या बॉलावर. श्रीकांत याने टाकलेला हा बॉल स्कूप करायचा होता. स्वतः चेंडू खाली गेले होते. बॉल अडवण्याचा पकडण्याचा प्रयत्न मानस धैर्य दाखवलं होतं. डोळ्यावर कानावर चेंडू लागलाय. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे.
लगेच लगेच पडधडक. ओव्हर टू यू DC मास्टर. बघा टेनिस क्रिकेटमध्ये गार्ड पहिल्यांदा आला, त्यानंतर हेल्मेट आला. म्हणजे 100 वर्षानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हेल्मेट आला. म्हणजे लोकांना गार्ड नंतर लोकांना लक्षात आलं की डोकं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे असे प्रकार चालू आहेत की विविधतेने स्कोअर 42 येस एकच सिंगल आलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दुखापत झाल्यानंतर यावेळचा फटका पहा, मेरा फटका 440 वोल्ट का झटका, षटकार. पर्यटकांची मांदियाळी अक्षी साखरच्या बीचवर पाहायला मिळते आणि षटकार सुद्धा यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, अडवलाय, रोखलाय. सिंगल पेक्षा डबल मिळणार असं म्हणावं लागेल. धावसंख्येमध्ये 2चे ॲडिशन, 2 धावांच्या मदतीने पूर्णतः 50 धावा रॉयल किंग ग्रुपच्या झालेल्या आहेत. तिसरं षटक समाप्त, पूर्णतः 50 धावा स्कोअर कार्डवर. बघा फलंदाजाला एवढीच विनंती असेल, ज्या पद्धतीने रोशनने फटकेबाजी केलेली आहे ना, रोशनला हेच सांगेन की जरूर या ठिकाणी बर्फ लावत राहा. थोडासा बॉल जोराने लागलाय त्यामुळे स्वप्नील पाटीलच्या लागलाय बॉल. स्वप्नीलने थोडासा बर्फ लावायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे जेव्हा तुम्ही अनऑर्थोडॉक्स ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो, शफल होऊन ज्या वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करता, बॉलवर नजर असणं फार गरजेचं आहे. हेड पोझिशन म्हणजे अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे मात्र तो स्ट्रोक एक्झिक्यूट झाला नाही चांगला. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अक्षी साखर प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि या 16 संघांच्या या लीगमध्ये आत्तापर्यंत आपल्याला 6 संघ मिळालेले आहेत जे सुपर 8मध्ये पोहोचलेले आहेत. अगदी बरेचसे जे खेळाडू आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत, हे सुद्धा या स्पर्धेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर स्वतः गोलंदाज
सिद्धेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेश आलेला आहे. सिद्धेशने दुसऱ्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. यावेळचा बॉल गती परिवर्तित आडव्या बॅटने खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळणार. धावसंख्येमध्ये 41 धावा. धावसंख्या अगदी देणगी स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. संथ वातावरण आहे. आज वारा थोडासा जास्त गतीने वाहतोय, त्यामुळे उन्हाचा तडाखा तितका खेळाडूंना जाणवत नाहीये. त्यामुळे कौतुक करावं लागेल निसर्गाचं सुद्धा. बॅकवर्ड पॉईंट रिझनमधून पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव चोरली जाते आणि एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये का झालं तर जरूर पहिली धाव फास्ट घेतली होती. धावसंख्येत 2ची वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा स्कोर कार्डवर. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. लेफ्ट हँड राऊंड विकेटने सिद्धेश आपल्या वैयक्तिक कोठ्यातील अंतिम षटक टाकण्यासाठी आलाय, जिथे 4थं षटक मार्गस्थ आहे. 53 धावा स्कोर कार्डवर आहेत. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंवर चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस कन्वर्ट केलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत, पुढे आले, स्वतःला थांबवलं, परत मागे घेऊन गेले. एका टप्प्यानशी बॉलला अडवलं. मग डाईव्ह मारली असती तर कदाचित अगदी बक्षिसांचा वर्षाव झाला असता. पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे, जिथे सिंगलच्या मदतीने 54 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि थोडासा लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय. मॅचला थोडीशी सेट करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने. यावेळचा बॉल सिद्धेशाचा फलंदाजासाठी. लिंबू बाई, काय हा प्रकार, असंभव. पण लिंबूचा रूल तुम्हाला सांगतो जरूर. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. ओहो हो, वाईट बॉलचा इशारा. बघा, ॲक्शन पूर्ण झाली त्यामुळे पंचांनी आऊट दिलं नाही आहे. ॲक्शन पूर्ण व्हायला नको होती, तर ती नसती झाली तर कदाचित फलंदाज क्रीजमध्ये नसते तर आऊट दिला असतं. सो क्लिअर रिव्ह्यू आहे. यावेळचा बॉल सिद्धेशाचा. लेफ्ट हँड राऊंड विकेटने आडवा बॅटने खेळायचा होता, स्वीप करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कॉकटेल ग्रुप आपली कॉकटेल कामगिरी करताना मैदानावर पाहायला मिळते. सिद्धेशचं कौतुक करावं लागेल. मॅचला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेताना पाहायला मिळतात. आपल्या अंगावर रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे, योग्य रीतीने निभावताना जो रोल दिलाय तो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्लोज कीपर थोडेसे भांबावले होते. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिळेल सिंगल, एक से ज्यादा मिलेगा नहीं कुछ. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता, परंतु रोखलंय स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने, कारण त्याला डेंजर एंडला धावावं लागलं असतं. त्यामुळे सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने अब तक 56. 1 to go. 4थ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहे सिद्धेशचा सामना करण्यासाठी. फिल्डिंग तीच आहे ज्या पद्धतीने सिद्धेशने मागील ओव्हरमध्ये सजवली होती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल झालाय. सिंगल मिळणार. ही 22 स्वरूपाची सिंगल एका धावेच्या मदतीने या षटकाची सुद्धा सांगता झालेली आहे. 57 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल किंग ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं, ज्या टीमचं 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे. शेवटची ओव्हर मार्गस्थ आहे. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हँडल करायची आहेत. मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. तोपर्यंत डीजे ब्रेककडे जाऊयात. गुढीपाडवा आणि नागाव हे एक अनोखं नातं आहे. पाडवा बोललं की शर्यती, त्या पण नागाव साताड बंदरातल्या. आणि ह्या साताड बंदराची वाट अख्खा जो विभाग आहे, विभागातले बैलगाडी मालक आहेत, चालक आहेत, हे वाट बघत असतात. जसं क्रिकेटमध्ये बरेचसे ग्राउंड आहेत, पण लॉर्ड्सला जसं डिमांड आहे तसं बैलगाडीची पण बरीचशी मैदान आहेत. तसं तेच त्यातलं लॉर्ड्स म्हणजे आमचं साताड बंदर. आणि ह्या वर्षीच्या बैलगाडींसाठी खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे हिंदकेसरी आपला राहुलभाईंचा मथुर. आणि भाई स्वतः मथुरला घेऊन येत आहेत, त्यांच्यावर त्यांची टीम येणार आहे. तर ह्या वर्षीचा जो आनंद आहे हा द्विगणित होणार आहे, एवढं नक्की. तो येतोय, तुम्ही येताय ना.
भाग पाडलाय. यावेळी काऊ कॉर्नर रिजन मध्ये वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी आउटफील्डच्या थोड्याशा व्यत्ययामुळे बॉल हातामध्ये डायरेक्टली आला नाहीये क्षेत्ररक्षकाच्या. पोहोचले होते बॉल खाली तोपर्यंत सिंगल आलेली आहे. 58 धावा स्कोर कार्डवर. बघा दोनही फलंदाजांच्या समन्वयामुळे किंवा त्यांच्या कोऑर्डिनेशनमुळे किंवा त्यांच्याकडे असणारे जे ताळमेळ आहे त्यामुळे ते स्वतः एकमेकांना इशारे करतात की या बॉलवर हिट मारला आला पाहिजे. एक हिट आला तर 65 पर्यंत आपण पोहोचू शकतो. जर नाही आला तर आपला संघ टेन्शनमध्ये राहू शकतो. कॉकटेल ग्रुप संघाला आता कॉकटेल कामगिरी करावीच लागेल. यावेळचा बॉल आडवा बॅटने मारला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्यासाठी काऊ कॉर्नर रिजन मध्ये मिळेल फक्त सिंगल. राजनचं कौतुक करावं लागेल. अरे कहा छुपाया था इसको असं मी म्हणेन. अगदी सुंदर ॲक्शन आहे. अगदी सुंदर चेंडू रिलीफ करतायत. थोडंसं पुढे टाकतायत बॉलमध्ये गती जास्त आहे. योग्य टप्प्यावर अगदी निशाण्यावर गोलंदाजी करतायत आणि सटीक गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 59 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. लोवर फुल टॉस बॉल. इथे मात्र एलबीडब्ल्यूचा लाऊड अपील झालाय. अगदी स्टंपच्या समोर सापडले. रॉयल किंग ग्रुपचा फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे मितेश जगू. अगदी राजांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. फुलटॉस बॉल टाकला होता. फलंदाजाला मारता आलेला नाही आहे आणि तिथे मात्र समोर स्टंपच्या समोर सापडले फलंदाज अंपायरना आणि तिथे अंपायरने त्या ठिकाणी आऊट दिलेला आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. शेवटच्या 3 बॉलवर काय घडेल. आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. दोनही गाड्या एका एंडला आल्या आणि ऍक्सिडेंट होता होता राहिला. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. सिंगल चोरली जाते. शेवटचे 2 बॉल बघा. अंपायर्स कडून या ठिकाणी एक इशारा आला की 2 बॉल बाकी आहेत. आपल्या मध्ये त्या दोघांमध्ये ते इशारे करत राहतात कारण प्रोफेशनॅलिटी ही पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल JP पॅनलच्या 3ही पंचांचं. ज्या पद्धतीने मी नावं घेईन शेखर हिरगुडे, जतीन भुयाळ आणि साजिद खान सरांचं. का अप्रतिम पंचांची भूमिका बजावलेली आहे आणि जय पवार सरांचं सुद्धा मी कौतुक करेन कारण त्यांनी या तिघांना या टुर्नामेंटसाठी पाठवलं. त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारं धन्यवाद. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. शेवटच्या 2 बॉलवर काय घडणार. धावसंख्येला लगाम लावलाय जरूर आपण पाहतोय शुभम, पण 62 धावा झालेल्या आहेत. 2 मध्ये एक मोठा फटका आला तर जवळपास 70 धावसंख्या पोहोचू शकेल. काय घडेल. यावेळचा आडवा बॅटने मारलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतोय. अडवतोय, रोखतोय, फेकतोय. 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने 64 धावा 65 धावा 62 60 धावा झाल्या होत्या. त्यानंतर या 2 धावा म्हणजे 62 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रातील. तिथे काय घडणार, काय बिघडणार. या वेळचा बॉल अगदी आकाशामध्ये. उंची जास्त, लांबी किती आहे, लांबी किती आहे. मैदानातच राहिलाय. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला खेळायचा होता आणि हा फटका इथे मात्र झटका बसलाय शेवटच्या चेंडूवर रॉयल किंग ग्रुपला. इथे मात्र फलंदाज बाद झालेत. फलंदाजाचं नाही तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. राजनने काय अप्रतिम गोलंदाजी केली. 62 धावांवर सीमित ठेवलेला आहे. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. कॉकटेल संघासाठी अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे.
खरं असा पुढचा सामना होणार आहे. युवराज किंग 11 नागाव, LP ग्रुप साखर. साई पाटील ॲपल इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. युवराज किंग 11 नागाव विरुद्ध LP ग्रुप साखर. युवराज किंग 11 नागाव, LP ग्रुप साखर. लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान असणार आहे. या आव्हानामध्ये काय उलटफेर होतील किंवा अगदी दोनही संघांचे जगदोजहद युद्ध कशा पद्धतीचं असेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो प्रदीप भोईर सरांना. युवराज किंग 11 नागाव आणि त्यांच्या विपक्ष संघ आहे LP ग्रुप साखर. दोन्ही कर्णधार या ठिकाणी येत आहेत. तर मी कपिल सरांना विनंती करतो की आपण त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नणबेगीचा कॉल करून घ्यायचा आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलंच जो प्रथम फलंदाजी करत असणारा संघ त्या ठिकाणी पाहिला रॉयल किंग ग्रुप साखर. या संघाने ज्या पूर्वार्धामध्ये धावा जमा केल्यात 62 म्हणजे 63 धावांचा या ठिकाणी पल्ला गाठायचा आहे. तो म्हणजेच कॉकटेल ग्रुप साखर या संघाला. थँक्यू प्रदीप सर. ओके. बॉक्समध्ये सतीश पाटील सर मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते किंग 11 आणि LP ग्रुपमध्ये या ठिकाणी टॉस होणार आहे. सर प्लीज. युवराज किंग कॉल करते. काटा कॉल केलाय आणि छापा कॉल आलेला आहे. LP ग्रुप टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. आणि किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न कमीत कमी धावा त्याच्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. युवराज किंग टॉस हरलेले आहेत. ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? कारण आता पहिला सामना खेळायचा आहे ज्यामध्ये तुम्ही टॉस हरला आणि प्रथम फलंदाजी करायची आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करताना 80 ते 90 रनाचा टार्गेट देऊ. कारण की आमच्यात बल्लेबाज असे आहेत, जर मी स्वतः एकटा टिकलो 5 वर तर 90 ते 100 या ग्राउंडवर तरी शक्य आहे माझ्या मते. थँक्यू सो मच. हे होते युवराज किंग 11 संघाचे टीम कॅप्टन ज्यांना बॅटिंग करायचे आहे, परंतु LP ग्रुप संघाने टॉस जिंकला आणि निवडले बॉलिंग. ओट यू प्रदीप सर. धन्यवाद कपिल सर. तर या ठिकाणी पुन्हा एकदा हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचा मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे या मुख्य अतिथी कक्षावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचं देखील मी स्वागत करतोय. जे आपण पाहतोय अक्षय साखर प्रीमियर लीग 2025 पर्व 4. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एका बाजूला सनी आणि त्या साथीला जर पाहिलं तर श्रीकांत. खऱ्या अर्थाने आपण श्रीकांत गुरव यांना पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली गेली. आज लेजंड क्रिकेटर आहेत, चांगली गोलंदाजी देखील राहिली. मात्र या स्वतःने बनवलेल्या खेळपट्टीवरती या 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी ते सज्ज झालेत. या 63 धावा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर श्रीकांत गुरव यांच्या माध्यमातून मोठे फटके किंवा या धावांचा पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळणार का? बरंचसं काही या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे गोलंदाज स्वप्नील. स्ट्राईकला जर पाहिलं तर मात्र त्या ठिकाणी आपण सनीला पाहतोय.
क्षेत्रांची विहीररचना जर पाहिली, 2 क्षेत्र 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्रशाचा विचार केला तर डीप वाईड मिड ऑन मध्ये क्षेत्रशा तैनात ठेवलं गेलंय. तर दुसरं मात्र क्षेत्रशा पाहिलं तो म्हणजे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात ठेवलं गेलंय. तर ऑफ क्षेत्रामध्ये पहिला शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ असं मात्र क्षेत्रशा तैनात ठेवलं गेलंय. हो, पहिला चेंडू या ठिकाणी कॉट द बिहानचा अपील केला जातोय. पंचांवरती खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील राहिला. या अपिलामध्ये आत्मविश्वास जास्त पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी चेंडू हा डॉट येतोय. कोणतंही दबाव पंचांवरती पाहायला मिळाला नाही. 63 धावा या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. मात्र स्वप्नीलचा हा चेंडू एक स्वप्नवरती राहिला, कारण या चेंडूवरती त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट प्राप्त करायची. मात्र डॉट चेंडू येतोय. डावकुरा फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय सनी आहे. ओहो, या ठिकाणी पहा काय चेंडूचा क्लास पाहायला मिळतो. अगदी ब्लॉकल ब्रह्मास्त्र वापरला गेला, जो लेग स्टम्पचा अगदी बाहेर टाकलेला या ठिकाणी चेंडू राहिला. अगदी या ठिकाणी पहा लेग पायच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. मात्र वेगवान चेंडू राहिला. आता मात्र वेगावरती स्वार राहिलाय गोलंदाज स्वप्नील. काय चेंडूचा या ठिकाणी थाट पाहायला मिळालाय गोलंदाजाचा. अगदी या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र हा अगदी शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळालाय. 63 धावांचा पाठलाग करत असताना आपण आतापर्यंत पाहिलं पहिला चेंडू डॉट, नंतर मात्र या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षण या ठिकाणी तैनात केला जातोय. 2 क्षेत्रक्षण 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप काऊ कॉर्नर तर मात्र एक क्षेत्रक्षण डीप मिड ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 63 धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर मात्र धावा आल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. त्या ठिकाणी टायमिंग सेट केलं आम्ही, नाहीतर थेट तुम्हाला पेनल्टीला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. चेंडू या ठिकाणी मोठा फटका एक्झिक्यूट केला गेला. या ठिकाणी सूर मारलं गेलं, झेल पकडलं गेलं आणि फलंदाज देखील या ठिकाणी मैदानाच्या बाहेर फेकले जात आहेत. मध्ये पाठवायचं आहे. बस सकाळीच तुम्हाला या ठिकाणी सूचित केलं गेलंय. जेव्हा कालच्या दिवसापासून आम्ही सांगतोय की जेव्हा फलंदाज बाज होतोय तो जेव्हा 30 सर्कलच्या आतमध्ये आहे तेव्हाच आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. या सूचनेचं आपण पालन करायचं आहे, आपणास विनंती करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी पहिला स्वप्नीलचा डॉट आला, नंतर मात्र या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण गेली. तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्या ठिकाणी झेल पकडलं गेलं. गडी मात्र बाद झाला. सलामीला आलेला जो फलंदाज आपण पाहिला श्रीकांत, महत्त्वाचे हे गडी बाद झालेत. एक बिग ब्लो, मोठा हादरा मिळालाय मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड मारा करण्यासाठी सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा आपण पाहिलं लोअर पुलटॉ चेंडू स्वीपचा फटका मारायचा होता. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा होता. बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव कंप्लीट केली जाते. जो फलंदाज पाहिला करण होता, मात्र त्याच्या बॅटला चेंडूचा काही संपर्क नाही झाला. तत्पर मात्र आपण पाहिलं बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. 63 धावांचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा डावखोरा फलंदाज आल्यानंतर तारंबळ उडते क्षेत्ररक्षणाची गोलंदाजाची, कारण वारंवार स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. तदनंतर गोलंदाजाला देखील एक शांत समयी गोलंदाजी करून त्या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करावी लागत असते.
धावा जर पहिल्या धावपळकावरती आपण नजर टाकली तर मात्र 2 धावा, एक मात्र गडी गारज झालाय, पास झालाय. ओ क्या बात आहे. आज मात्र अगदी बुचकळ्यात टाकणारे चेंडू पाहायला मिळतात. अगदी कधी एखादा ब्लॉकल, कधीचा यॉर्कर, एखादा अगदी जर पाहिलं ना तर मात्र अगदी 5व्या 6व्या स्टंपवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. आणि या P1च्या पहिल्या षटकामध्ये ना एक चांगली कामगिरी आणि चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित एक भेदक गोलंदाजी करत असताना आपण स्वप्नीला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, हवेच्या विरोधामध्ये मारलेला हा चेंडू सरळ क्षेत्राच्या हातामध्ये विसवला गेला. एक मेडन षटक हाताळलं गेलं, कारण या षटकामध्ये पहा एक जी धाव आली खऱ्या अर्थाने लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि एक बाईच्या स्वरूपामध्ये, म्हणजे 2 या धावा खऱ्या अर्थाने आपण पाहिल्या. लेग बाईज बाईच्या स्वरूपामध्ये आला, म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण मेडन षटक हाताळताना स्वप्नीलला पाहिलं, जे स्वप्नीलने देखील स्वप्न पाहिलं होतं. 6 चेंडू डॉट या ठिकाणी आपण पाहिले, ज्याच्या माध्यमातून फेकले गेले. 2 फलंदाज मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर देखील आपण पाहिले. खऱ्या अर्थाने श्रीकांत, गुरव आणि सणी ही आघाडीची जोडी मात्र आता मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय, डगआउटमध्ये परतले आहेत. मात्र 3ऱ्या क्रमांकासाठी आपण करणला पाहतोय. करणने एक चेंडूचा सामना केला, कोणतीही धाव नाही आली. मात्र सिद्धेश वर्तक स्वतः कर्णधार सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांना आपल्या अगदी नावाप्रमाणे साजेशी खेळी करावी लागणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर 63 धावांचं भलमट्ट आव्हान या ठिकाणी पार करायचं आहे. जे पार करण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न देखील या धावांचा राहिला आहे गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 रोनित नाकवा हा गोलंदाजसाठी सज्ज झालाय. स्वतः कर्णधार आहेत सर सेनापती. P1चं षटक संपल्यानंतर P2चं षटक हे पाहतोय, जे 3 क्षेत्रात थर्ड्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्रक्षण पाहिलं वाईडिस लॉंग ऑफमध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला, अतिरिक्त या ठिकाणी बाउन्स झाला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्येचा विचार केला, 2 बाद 3 अशी धावसंख्या. रोनित नाकवा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. जळा अंतरला गेलाय फलंदाजसाठी. आपण जर फलंदाज स्ट्राईकला पाहिला, सिद्धेशला पाहतोय, म्हणजे करण आहे. हो हो क्या बात आहे. अगदी चांगला चेंडू धाटणीचा राहिलाय, अगदी डॉट चेंडू. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी उसळी घेतली, ज्याप्रमाणे आपण पाहतो ना, जे आपटी बमचा वापर केला गेला. खऱ्या अर्थाने डॉट चेंडूची सांगता देखील झाली. या 63 धावा अशा वाटत होत्या की होतील की काय, मात्र या ठिकाणी पहा या गोलंदाजाने आता मात्र थांबवलं गेलं फलंदाजांना. धावांचा आता मात्र दुष्काळ होतोय की काय, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेत. लेग स्लिपमध्ये क्षेत्रक्षक आहे. या ठिकाणी चेंडू अडवला गेला, मात्र डेंजर झोनवरती होता. जर अचूक फेकी झाली असती तरी एकदा कदाचित हा फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद झाला असता. परंतु आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही, मात्र जर तर नसेल तर मात्र आमच्या समालोचकाला देखील या ठिकाणी अर्थ नाही. मात्र या ठिकाणी पहा 1 धाव पूर्ण केली गेली बाईच्या स्वरूपामध्ये. सॉरी बॅटकटचा या ठिकाणी फटका राहिला होता. 4 धावा धावपळकावरती राहिल्यात. रोनित नाकवा पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. जो आपण पाहतो क्षेत्ररक्षण या ठिकाणी सज्ज केलंय, सजवलं गेलंय एक डीप पीडी विकेटमध्ये. त्यानंतर काऊ कॉर्नर डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक क्षेत्ररक्षण आपण पाहिला वाईडिश मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं गेलंय. चांगला चेंडू राहिला या ठिकाणी. रोनित नाकवाचा स्वतः ज्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप देखील चांगला राहिलाय. आणि हे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असतं. आणि या ठिकाणी एक आगळं वेगळं कॅच प्राईज झालं. पहा एक्स्ट्राशेक आहे त्या ठिकाणी
कल्पेश बुरांडे आहेत आणि त्यांच्यासाठी कॅश प्राईज झालं आहे. जर त्यांनी झेल सोडलं तर विनायक पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज आले. पहा हे झेल महत्त्वाचं आहे की तुम्हाला कॅश प्राईज महत्त्वाचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला आहे शॉर्ट पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक धावत आहे. चेंडूचा पाठलाग, चेंडूचा टप्पा पडण्याचा चेंडू मात्र आपण पाहिला दिशा बदलली गेली. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालं. तत्पर मात्र चेंडूचा फेकी करेपर्यंत या ठिकाणी फलंदाजाने 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. करण आहे त्या ठिकाणी. 56 धावांची अजूनही गरज आहे 20 चेंडूमध्ये. अब तक 56 म्हणजे अजूनही 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 मध्ये 56 धाव्यांची गरज. रोहित पुन्हा एकदा कोणची ट्रॅकवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता, नाही झाला. चेंडू फळीचा व्यवस्थित मेळ क्षेत्ररक्षकाने घेतलेला झेल आणि करणचा या ठिकाणी संपलाय मात्र खेळ. थोड्या शिल्लक राहिलेत तरी आपण घेऊन जायचं आहे. आणि जी लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्यासाठी या ठिकाणी पहा स्पोर्टचे शूज आहेत आणि त्याच पद्धतीने स्पोर्ट सायकल आहे. तरी जर कोणाला आपल्याला भाग्यवान विजेता ठरायचं असेल, बनायचं असेल तर मात्र आमच्याही संपर्क साधा आणि लकी ड्रॉचं कुपन घेऊन जा. रोहित नाका पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. संकटामध्ये सापडलाय मात्र तेवढा चांगला फटका या ठिकाणी अगदी आपण पाहिला जमिनी लगत मारलेला फटका. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. दुसरी धाव घेत असताना आपण पाहिलं डेंजर झोनवरती राहिला नॉन स्ट्राईकचा हा फलंदाज. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं. तर या ठिकाणी पहा तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते का हा सुरक्षितरित्या फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय का. त्या ठिकाणी पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये साजिद सराना आपण पाहतोय. रिस्क घेतले या ठिकाणी. तर फलंदाज मात्र सुरक्षितरित्या अगदी क्रीजमध्ये म्हणजे पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. 9 धावा आपण पहिल्या धावपळकावरती. 2 धावा या ठिकाणी पूर्ण गेल्या. अगदी सुंदर रनिंग बिट विकेट. या धावांची गरज आहे, ती धावांची या ठिकाणी गरज पूर्ण करता आपण पाहिलं. मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 9 धावा धावपळकावरती. फलंदाज मात्र बाद झाले ते म्हणजे 3. सणी असेल, श्रीकांतजी गुरव असतील. तदनंतर आपण पाहिलं करण देखील बाद आहे. नॉट आऊट. फलंदाज हा नॉट आऊट आहे. सुरक्षितरित्या या ठिकाणी पोहोचलाय. आता मात्र या ठिकाणी पहा समीकरण बदललं गेलंय. 18 चेंडूमध्ये 54 धाव्यांची गरज आहे. काय खेळ चाललाय पहा. अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी वर्चस्व ठेवलं ज्या संघानं आपण पाहिलं. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिला कॉकटेल ग्रुप संघ या ठिकाणी साखर हा धावांचा पाठलाग करतोय. मात्र ज्या रॉयल किंग ग्रुप साखर संघाने धावा जमवल्यात आणि त्या या रोखण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या या ठिकाणी करत असताना पाहतोय. स्वप्नेली चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आपण रोहित नाखवाने देखील या ठिकाणी चांगली कामगिरी केली. मात्र या ठिकाणी पहा या धावा तुम्हाला जर या ठिकाणी जमा करायच्या धावांचा या ठिकाणी हा पल्ला गाठायचा असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला आत्ता मोठे फटके घ्यावे लागतील. 2 षटकाचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 गोलांसाठी सज्ज झालाय. रोशन आलेत. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण विनंती करतोय. क्षेत्रांशी विहीरचना या ठिकाणी बदलली जातोय. स्ट्राईकला जर फलंदाज पाहिला शुभमला पण पाहतो त्या ठिकाणी डावकुरा फलंदाज आहे. सॉरी सिद्धेशला पण त्या ठिकाणी पाहतोय. जो नॉन स्ट्राईकला पण फलंदाज आहे शुभम.
18 चेंडूमध्ये 54 धावेंची गरज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज झाला रोशन. राईट आर्म राऊंड पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय चेंडूचा आणि फळीचा व्यवस्थित नाही झाला. मेल फटका फसलाय. झेल पकडला गेला आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थाने सूर्य बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट ज्याच्या जवळ आहे ना तो कधीच अपयश होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात तुम्हाला धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. जर तुम्हाला या ठिकाणी या मॅचमध्ये यश मिळवायचं असेल, यश संपादन करायचं असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी धाडस करावा लागेल. ज्या धावा या ठिकाणी तुम्हाला बनवाव्याच लागतील. खऱ्या अर्थाने 63 धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय तो म्हणजेच ज्या रॉयल किंग ग्रुप साखरच्या माध्यमातून मात्र तुम्हाला या ठिकाणी कॉकटेल ग्रुप संघाला या ठिकाणी धाडस करावा लागेल. या धावांचा पाठलाग करावा लागेल, हल्ला बॉल करावा लागेल आणि तोच हल्ला मात्र या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न देखील गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त 9 धावा. चांगला चेंडू होता या ठिकाणी. पहा अगदी सिली ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. अचूक फेक या ठिकाणी केली गेली मात्र सुरक्षितरित्या फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावेंची नित्यांत गरज आहे. अगदी या ठिकाणी धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. असं वाटत होतं की या धावा पूर्ण सहजरित्या होण्याचा प्रयत्न राहील मात्र गोलंदाजांचा या ठिकाणी बोलबाला राहिलाय आणि खऱ्या अर्थाने त्यांना साथ मात्र मिळाली ना ती क्षेत्ररक्षकांची. काय या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. एका बाजूला रॉयल किंग ग्रुप साखर संघ धावा रोखतोय तर धावा बनवण्याचा प्रयत्न कॉकटेल ग्रुप साखर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आमच्या समेत जुळलेत केतन म्हात्रे म्हणजेच अक्षयजी मुंडे आमच्या बाजूला बसलेत आणि ते समालोचन देखील करणार आहेत. पण या ठिकाणी पहा अगदी रिस्क घेतली जाते. या ठिकाणी धावा मात्र आपण पाहिल्या सहजरित्या 2 घेतल्या जात आहेत कारण धावांची गरज आहे. अगदी जवळ चेंडू असताना देखील एवढ्या खेळाडूंच्या समोरून यात चोरी केली जाते 2 धावे संख्येची. धावसंख्याचा विचार केला तर आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 15 आणि खऱ्या अर्थाने म्हणजे देणगी स्वरूपामध्ये धावा जमा कराव्या लागतील म्हणजेच 51 धावेंची अजूनही गरज आहे. 15 चेंडू पुलर लेनचा चेंडू हल्ला चढवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. स्टँड अँड डिलीव्ह मारण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र सूरजने या ठिकाणी जागा नाही सोडता झेल पकडला गेला आणि डीप वाईड इस लॉंग ऑन मध्ये झेल पकडून फलंदाज आणखीन एकदा मैदानाच्या बाहेर. आणि खऱ्या अर्थाने आईचा बोलावा आलाय आपल्यासाठी. अगदी काही दिवसांवरती टेपलाय. काही 4 तारखेला हा कारल्या डोंगरावरती आपण आईचा हा सोहळा अगदी पालखीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा अगदी दुष्काळ पडलाय धावांचा कारण या षटकामध्ये देखील 2 फलंदाज बाद झालेत आणि 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र हुलकावणी दिली चेंडू 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन क्षेत्राच्या बाहेर आलाय. चौकार.
तर संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. एक महत्त्वपूर्ण खेळी मात्र या ठिकाणी उपयुक्त खेळी करावा लागेल. ही संघाची गरज आहे आणि तीच गरज भागवण्याचं काम राजेंच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिला. चौकार आला त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कव्हर रिझनमध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये प्रोटेक्शन केलं गेलं. एकच धाव या ठिकाणी. दुसऱ्या धावेला या ठिकाणी पलटले गेले. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जातोय. धावसंख्येचा जर विचार केला 3 षटकांचा खेळ मात्र संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिल्या धावपळखावरती 18 धावा. पाण्याची या ठिकाणी सोय करायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा, या 63 धावा जमा करायच्या होत्या मात्र त्या धावा जमावताना मात्र या ठिकाणी दमचाक फुटलाय खऱ्या अर्थाने कॉकटेल ग्रुप साखर या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा मात्र 2 आल्या. ते देखील आपण पाहिलं लेग बाईज आणि बाईच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये रोहित नाकवाचं षटक पाहिलं. त्याच्यामध्ये 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला रोशन याने. तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 9 आणि त्याच्यामध्ये 2 गडी त्यांनी मात्र बाद केले गेले. टोटल बाद झालेले फलंदाज पाहिले तर 5 फलंदाज बाद झालेत आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली धावबळखावरती तर मात्र 18 धावा धावबळखामध्ये पाहायला मिळतोय. येणारी चेंडू असणार आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. खऱ्या अर्थाने 6 चेंडूमध्ये देखील ह्या 45-42 धावा होताना आपण पाहिल्यात. मात्र हा सामना वेगळा, ही मॅच वेगळी आहे. खऱ्या अर्थाने अक्षय साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही मॅच पाहतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले एक चांगल्या दर्जाचं या ठिकाणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळते. जी स्पर्धा आपण पाहतोय एके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हरेज केले जातोय. अगदी मैदानाच्या चारही बाजूला जर पाहिलं त्या ठिकाणी पेंडलची व्यवस्था केली गेली आहे. एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला एक सुंदर स्कोरर, एक चांगली भूमिका कामगिरी बजावत असताना आपण शुभमला पाहतोय. जी खऱ्या अर्थाने एक समालोचक म्हणून कपिलजी ठाकूर यांचा देखील एक चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळत आहे. JP पॅनलचे हे ऑफिशियल पंच आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 गोलसाठी येतोय गोलंदाज रोहित नाखवा. 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. ते मात्र तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. अजूनपर्यंत सामना संपलेला नाही कारण मी अजूनही ही मॅच जिंकलेला नाही. 12 चेंडू 45 धावा. रोहित नाखवा गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कर्णधार आहेत आपल्या संघाचे. पहिला चेंडू या ठिकाणी पहा अगदी खोलवर टप्प्याचा राहिला होता. कव्हर रिझनमध्ये खेळला जातोय. एकच धाव मिळणार. दुसऱ्या धावेला या ठिकाणी पलटले गेले आणि पहा ती धाव देखील घेतली जाते. रिस्क घेतली गेली कारण ह्या धाव्यांची अगदी गरज आहे. वीस धावा धावपळखावरती पाहायला मिळतात. समीकरण थोडंसं बदललं जातोय. 11 मध्ये 45 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रोहित नाखवा सज्ज झालेत. खऱ्या अर्थाने जर या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचे असेल ना तर जिंकण्याची जिद्द अशी ठेवा ना की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट केले पाहिजे. अशा पद्धतीचे तुम्ही या ठिकाणी खेळ करणं गरजेचं आहे. अगदी या ठिकाणी धावा आपण जर पाहिला तर हा 63 धावांचा आव्हान या ठिकाणी डोईजड होते की काय असं मात्र प्रश्नचिन्ह आहे. अक्षयजी रोहित नाखवा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट मोर द विकेट. ओ पहा या ठिकाणी आपटी बॉम्बचा खऱ्या अर्थाने वापर केला जातोय. चेंडू रोहित नाखवाची हाईट पाहिली, उंची पाहिली, त्या उंचीप्रमाणे आणि सडपातळ बांधायचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलेली. 20 धावा धावपळखावरती आपण पाहतोय. आता मात्र आपण जर पाहिलं 10 मध्ये 43 धावांची गरज आहे. हो एक लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. हो क्या बात है. ग्लोरियस जानदार शानदार असरदार फटका लगावला गेला. षटकार येतोय. फटक्यामध्ये होतं
मात्र 26 धावा. समीकरण थोडंसं बदललं गेलंय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहा. कल्पेश यष्टीरक्षक आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न राहिला होता. त्याच्यासाठी या ठिकाणी कॅश प्राइज आलं होतं. जर झेल सोडला तर 500 रुपयाचं विनायक पाटील यांच्या माध्यमातून आणि 500 रुपयाचं मानकरी ठरलेत. जाणून बुजून सोडले का कॅश असा देखील प्रश्न निर्माण झालाय. चला विनायक पाटील 500 रुपये आपले घेऊन यायचं आहेत. मात्र या ठिकाणी झेल सुटला गेला. धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. एकच 27 धावा. 8 मध्ये 36 बनवायचे आहेत. अजूनही मॅच मध्ये आहे. तसं पाहिलं तर सुरुवात झाली मोठे फटके घेण्याची. रोनित नाकवा मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. स्वतः कर्णधार आहेत. म्हणजेच कर्णधाराला या ठिकाणी साजेशी गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला मॅच जिंकवायची असेल तर. पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी पडल्यानंतर आतमध्ये येतोय. ऑफ ब्रेकचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न रोनित नाकवाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या जर पाहिली तर बळखावरती आपण 27 धावा. आता मात्र येणारे चेंडू 7 आणि धावा हव्या आहेत 36. गतीमध्ये परिवर्तन केले गेलं. आपण पहा एक चांगला दाटणीचा चेंडू राहिलाय. डॉट चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 14 देखील पाहता पाहता संपलं गेलं. या षटकाचा विचार केला गेला. या षटकामध्ये एक षटकार आलं मात्र तरी देखील फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या. रोनित नाकवानी चांगली कामगिरी राहिले. आता या सामन्याचं समीकरण पाहिलं ना, येणारे चेंडू आहे 6 आणि धावा हव्या आहेत. त्यामध्ये 36 धाव्यांचं या ठिकाणी अजूनही आव्हान आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. पुढची मॅच आपण पाहणार आहोत. युवराज किंग 11 नागाव त्यांच्या विरोधामध्ये LP ग्रुप साखर, जी खऱ्या अर्थाने LP ग्रुप साखर संघाने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. 6 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजा आपण जर पाहिलं 5वं षटक हाताळण्यासाठी ज्याला 36 धावा रोखायच्या आहेत. ऋतिक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच आपल्याकडे अपयश आलंय परंतु या अपयशाने खचू नका. अधिक तुम्ही जिद्द व्हा. जिद्दी बालगा मनामध्ये आणि खऱ्या अर्थाने जी जर ठरवलं ना मनाशी तुम्ही गाठ बांधलीत की 6 मध्ये 6 आपण मारू शकतोय नक्कीच येऊ शकतायत. तुमच्याकडे एक विश्वास आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. 6 मध्ये 36 धावांची गरज. जी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला रॉयल किंग ग्रुप साखर तर त्यांच्या विरोधामध्ये कॉकटेल ग्रुप साखर संघ. कॉकटेल ग्रुप साखर संघ धावा जमवत असताना थोडासा पिछाडीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हो फ्लाइटेड चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमा पार आलाय. दर्जेदार उतुंग षटकार. जे पहिला षटकार आलाय सुरुवात झाले मात्र गोलंदाज या ठिकाणी कमबॅक करणार का, कारण फलंदाजांनी आक्रमक रूप धारण केलंय. ऋतिक वरती हल्ला चढवायला सुरुवात झाली. जो खऱ्या अर्थाने आपण पाहिला कावकोणा क्षेत्रामध्ये हा फटका या मारला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय ऋतिक. मात्र फलंदाज जर पाहिला तर मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रीतम आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. अगदी हा दबाव पाहायला मिळतो की काही गोलंदाजावरती वाईट अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी येते. धावसंख्या आपण पाहिले तर आता मात्र 5 मध्ये 29 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर ऋतिक. मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसलाय. सूरजने पकडलेला झेल या सामन्याला कलाटणी देणारा महत्वपूर्ण झेल ठरलाय. DJ
स्कोअर पाहिला टोटल धावसंख्या जर पहिली धावपळकावरती राहिल्या त्या म्हणजे 34, तर मात्र 4 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. लकी ड्रॉ कुपन घेऊन जायचं आहे. भाग्यवान विजेते अजिंक्य म्हात्रे यांचे संपर्क साधायचा आहे. त्यांच्या या कुपन आज दुसरा बुक आणलाय त्यांनी. पहिला बुक संपलाय. 4 चेंडू 29 धावांची गरज. मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. वाईड इज लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलनी एकेरी दुहेरीने काम चालणार नाही. तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके घ्यावे लागतील. परंतु खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचता आलं तरी चालेल, मात्र अर्धा पल्ला तरी तुम्ही गाठणं गरजेचं आहे. कारण पर्वत रांगामधून निघणाऱ्या नदी कुणालाही रस्त्यामध्ये विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. त्यांचा रस्ता तेच शोधत असतात. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा, अगदी जो संघ आपण पाहतोय, धावा जमा करणारा संघ आपण पाहतोय, कॉकटेल ग्रुप साखर संघ खऱ्या अर्थाने बॅकफीटवर येतोय की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण औपचारिकता बाकी राहिले या मॅचमध्ये. आता जर विचार केला 2 चेंडू शिल्लक राहिले, 2 मध्ये 27 धावांची गरज. रॉयल किंग ग्रुप साखर संघाचे फलंदाज देखील चांगले राहिले आणि गोलंदाज देखील या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी तारांबळ उडवले फलंदाजी करणाऱ्या संघाची. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धाव पूर्ण होतोय. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. या मॅचमध्ये आपण पाहिलं गोलंदाजा बोलबाला पाहायला मिळतोय रॉयल किंग ग्रुप साखर या संघाचा. त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला, दांडी गोल केली गेली. या शेवटच्या चेंडूवरती देखील 1 विकेट मात्र प्राप्त केला जातोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर 63 धावा जमा करत असताना धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिलं या 5 षटकामध्ये जमा केल्या 37, म्हणजे अर्धा पल्ला या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर मात्र ही सामना जिंकला आहे तो म्हणजेच रॉयल किंग ग्रुप साखर या संघानं पहिला विजय मात्र आपल्या नावावरती या ठिकाणी प्रस्थापित